राज्य के पूर्व मुख्यमंत्री और वर्तमान उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे द्वारा अपने कार्यकाल में शुरू की गई कई योजनाओं के ठंडे बस्ते में होने की चर्चा राजनीतिक गलियारों में जोर पकड़ रही है। आनंदाचा शदा योजना लगभग 1 साल से बंद है। वहीं मुख्यमंत्री माझी शाला सुंदर शाला योजना पर भी विराम लग गया है। ये योजना केवल 2023 से 24 के दौरान 1 साल तक के शुरू रही, लेकिन उसके बाद इस साल इसे छोड़ दिया गया। राज्य में 2024 के विधानसभा चुनाव में महायुति ही सत्ता में आई, जबकि उससे पहले भी महायुति की ही सरकार थी। लेकिन चुनाव में भाजपा को मिली प्रचंड जीत के बाद मुख्यमंत्री बदल गए। पिछली सरकार में मुख्यमंत्री रहे एकनाथ शिंदे उप मुख्यमंत्री बने, जबकि तत्कालीन उप मुख्यमंत्री और भाजपा नेता देवेंद्र फडणवीस को महायुति सरकार की बागडोर सौंपी गई और वो मुख्यमंत्री बने। सत्ता में हुए बदलाव को लेकर तो काफी चर्चा हुई, लेकिन अब इसका असर एकनाथ शिंदे द्वारा अपने कार्यकाल में शुरू की गई कई योजनाओं पर होता हुआ दिखाई दे रहा है। त्योहारों पर रियायती राशन किट यानी आनंदाचा शदा योजना शिंदे सरकार में शुरू की गई थी, लेकिन फिलहाल तो ये योजना बंद हो गई है। ऐसे ही अब मुख्यमंत्री माझी शाला सुंदर शाला योजना के भी अटक जाने से नई बहस छिड़ गई है। भले ही इन योजनाओं के बंद होने के मुद्दे पर सत्ताधारी मंत्री या नेता कुछ बोलने से बच रहे हैं, लेकिन शिंदे की महत्वाकांक्षी योजनाओं पर ब्रेक लगने से विपक्षी दल महायुति सरकार पर निशाना साध रहे हैं। या बाबतीमध्ये शालेय शिक्षण विभागाचा हा विषय, मला याच्यामधली काही कल्पना नाही, परंतु सरकार चालवत असताना देवेंद्रजी, शिंदेसाहेब आणि अजितदादा हे एकत्र मिळून विचार विनिमय करून सरकार चालवतात। त्याच्यामुळे एखादा निर्णय जर घेतलेला असेल तर तो कशासाठी घेतला याची मला कल्पना नाही, परंतु ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण सारख्या योजना आहेत त्या कधीही बंद होणार नाहीत, ही भूमिका सरकारची आहे आणि ती सरकारची भूमिका कायम राहणार आहे। मी तेच सांगितलं की या संदर्भामध्ये मी माहिती घेतो, कारण मला ही माहिती नाही। मला माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल 100% आहे, ती कधीही बंद होणार नाही। आणि ज्या बंद होण्याचा शिवभोजन थाळी, काही मंडळींनी सांगितलं होतं की बंद होणार, पण शिवभोजन थाळी कुठेही बंद होत नाही आणि होणार नाही। त्याच्यामुळे काही योजनांच्या बाबतीमध्ये काही जर निर्णय झाले असतील किंवा होणार असतील त्याची माहिती घेतो आणि मग आपल्याशी बोलतो। मतदान मिळो आणि नंतर मतदार मरो अशी आजची परिस्थिती आहे। फक्त मतदान मिळवण्यासाठी या सर्व योजना या महायुती सरकारने आणल्या होत्या, ज्याच्यामध्ये आपण बघितलं लाडकी बहीण योजनेमध्ये 28 लाख महिलांचं नाव आता कमी केलं आहे। त्याच्याचबरोबर धार्मिक पर्यटन अशी एक योजना त्यांनी आणली होती, ती योजना बंद केली। शिक्षणाच्यासाठी काही योजना आणल्या होत्या, त्या त्यांनी बंद केल्या। आनंदाचा शिदा ती योजना बंद केली। याला 2 प्रमुख कारणं असतील। एक, फक्त लोकांचा वापर करून हे आता लोकांना विसरलेले आहेत, इलेक्शन संपलं की विषय संपला। नाही तर दुसरे कारण असू शकतं की आता जे मुख्यमंत्री आहेत त्यांना या योजना मुद्दामून नको असाव्यात, कारण या योजना आणत असताना एकनाथ शिंदे साहेबांनी या योजनेसाठी बऱ्यापैकी पाठपुरावा केला होता। ते स्वतः त्या काळामध्ये मुख्यमंत्री होते। मग या योजना अशाच चालू राहिल्या तर एकनाथ शिंदे साहेबांचं नाव अजून मोठं होईल असं कदाचित भाजपच्या काही नेत्यांना वाटत असावं। या 2 प्रमुख कारणांमुळे या सर्व योजना बंद केल्या।